नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अर्थशास्त्रातील बँकिंग सुधारणाविषयीच्या नरसिंहम समिती 1 आणि नरसिंहम समिती 2 याचा अभ्यास करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यातून एक प्रश्न नक्कीच तुमचा परीक्षेचा क्रॅक होऊ शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तर सगळ्यात महत्त्वाचा बँकिंग चॅप्टर मधील बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समित्या, त्या 2 सुधारणा समित्या होत्या, ज्यामध्ये एम नरसिंहम हे एकमेव अध्यक्ष होते, ज्यांच्या अध्यक्षतेखाली 2 सुधारणा समित्या स्थापन केल्या. पहिली समिती आहे 1991 ला 14 ऑगस्ट 1991 ला स्थापन केली. या समितीमध्ये 9 सदस्य होते आणि अध्यक्ष कोण होते? एम नरसिंहम. एम नरसिंहम हे आपल्या भारतीय बँकिंग व्यवस्थेतील 13वे गव्हर्नर आहेत. त्यामुळं ते बँकेच्या क्षेत्रात आधीच अभ्यासू होते. त्यामुळं यांच्या अध्यक्षतेखाली 2 समित्या स्थापन केल्या. पहिली समिती होती वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती. या समितीने स्थापना झाली 1991 ला आणि अहवाल दिला 16 नोव्हेंबर 1991 ला. स्थापना ऑगस्ट 1991 ला आणि अहवाल दिला 1991 ला. मग यांनी काय म्हटलं तर यांनी सांगितलं की CRR जो त्यावेळी होता 15%, तो 3 ते 5% कमी करण्यास सांगितलं. दुसरं होतं SLR त्या काळी होता 38%, तो कमी करून 25% आणला. त्याचबरोबर SLR ला एम नरसिंहम यांनी सांगितलं की हा बँकिंग क्षेत्रावरील कर आहे. कुठला? तर SLR. जर आपल्याला परीक्षेत असा प्रश्न आला की बँकिंग क्षेत्रातील कर कुठला आहे, तर तो SLR आहे. आणि बँकिंग क्षेत्रातील कर असं कशासाठी एम नरसिंहम यांनी म्हटलं तर ते SLR ला म्हटलेलं आहे. यानंतर त्यांनी काय सांगितलं की अग्रक्रम क्षेत्राला 40%हून 10%पर्यंतच कर्ज द्या. 40% जे पूर्वी 40% कर्ज दिलेलं जात होतं ते न देता ते कमी करून 10%पर्यंत आणा. त्यांनी नंतरची शिफारस सांगितली की बँकांना स्वतःचा व्याजदर स्वतः ठरवण्याचा अधिकार द्या. त्याचबरोबर राष्ट्रीयकरण थांबवा बँकेचं आणि खाजगी क्षेत्रात नवीन खाजगी बँका स्थापन करण्यास परवानगी द्या. त्याचबरोबर देशात चतुर्स्तरीय बँकिंग व्यवस्था स्थापन करा. आता परीक्षेत जर असा प्रश्न आला की चतुर्स्तरीय बँकिंग व्यवस्था कुठल्या समितीने सांगितलं? नरसिंहम 1 आणि नरसिंहम 2 असा आयोग करू शकतो. नरसिंहम 1 आणि नरसिंहम 2 देऊ शकतो. पण ही नरसिंहम 1 किंवा नरसिंहम पहिल्या समितीची किंवा त्याच समितीचं नाव आहे वित्तीय क्षेत्र सुधारणा समितीने ही शिफारस केलेली आहे. कुठली? बँकेत चतुर्स्तरीय संरचना. त्यानंतर 97 मध्ये एम नरसिंहम दुसरी समिती आली, जिने अहवाल दिला 1998 ला. ही समिती बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती म्हणून ओळखलं जातं. पहिली एम नरसिंहम समिती काय म्हणून ओळखली जाते तर ती वित्तीय क्षेत्र सुधारणा आणि दुसरी बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती. मग ही समिती ऑलरेडी स्थापन केली होती. हिच्या शिफारसी ऑलरेडी एम नरसिंहम यांनी दिल्या होत्या. मग एम नरसिंहम सेकंड समिती स्थापन करण्याची काय गरज पडली तर एम नरसिंहम समिती ही बँकिंग क्षेत्रातील अधिक बळकटा वाढवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या देशातील बँका या आंतरराष्ट्रीय बँकेबरोबर कॉम्पीट करण्यासाठी, तयार करण्यासाठी ही बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती दुसरी स्थापन केली एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली. मग यांनी शिफारशी काय दिल्या तर यांनी सांगितलं की ज्या कोणी आजारी बँका आहेत, म्हणजे ज्या डबघाईला आलेल्या बँका आहेत, त्या दुसऱ्या बँकेत विलीन करून दुसऱ्या बँकेला कमजोर करू नका. जमलं तर त्या बँका बंदच करून टाका. म्हणजे काय तर आपण आपली आई आपल्याला घरात उदाहरण देते, एक नासका कांदा पूर्ण कांद्याला नासवतो. त्याचप्रमाणे एक डबघाईला आलेली बँक ही दुसऱ्या बँकेत जर विलीन केली तर ती बँक त्या बँकेला घेऊन सुद्धा पाण्यात बुडू शकते. त्यामुळं
ती बँक बंदच केलेली चांगली राहील, ही एक शिफारस त्यांनी केली. त्याचबरोबर आजारी बँकांना कार्यक्षम विलीन करण्यापासून थांबवा. त्याचबरोबर बँकिंग उद्योगावर गरजांसाठी लहान व स्थानिक बँका स्थापन करण्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी बँकांची अधिक बळकटी होण्यासाठी भांडवल पर्याप्तचे निकष वाढवायचं ही सुद्धा गोष्ट सांगितली. आता एम नरसिंहम समिती 1 आणि एम नरसिंहम समिती 2 या दोन्ही समित्या खूप महत्वपूर्ण आहेत आणि यावर आयोग एक तरी प्रश्न विचारतो. एम नरसिंहम समिती पहिली जी स्थापन झाली 1991 ला ऑगस्ट मध्ये, तिने अहवाल दिला नोव्हेंबर 1991 ला. तिचं नाव होतं वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती. तिच्यामध्ये सदस्य होते नव्वू आणि एम नरसिंहम हे 13वे गव्हर्नर जे होते ते एम नरसिंहम समितीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर ह्या शिफारशी सुद्धा आपल्याला पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एम नरसिंहम समिती दुसरी का स्थापन केली असा सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. तर आपल्या बँकिंग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी एम नरसिंहम समिती दुसरी स्थापन केली. तिचं नावच आहे बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती.